मुलुक महाराष्ट्रामध्ये सुरुवात करूया आता क्षणाच्या ब्रेकिंग न्यूज आणि ही ब्रेकिंग न्यूज आहे थेट शिर्डीमधनं। साईबाबांना कोट्यवधींचं दान आलेलं आहे। ख्रिसमसच्या सुट्ट्या आणि नवीन वर्षात साईबाबांना कोट्यवधींचं दान भक्तांनी अर्पण केलंय। 25 डिसेंबर ते 2 जानेवारी या 9 दिवसांमध्ये तब्बल 17,81,00,000 दान जे आहे ते देणगी स्वरूपात असेल, मग ते हुंडीमध्ये असेल, काही दागिन्यांच्या स्वरूपात असेल, ते आलेलं आहे। 9 दिवसात 8 लाख भाविकांनी शिर्डीमध्ये साईबाबांचं दर्शन घेतलंय। जाणून घेऊयात कशा पद्धतीने हे दान आलंय। 8 दिवसात जर आपण लक्षात घेतलं तर 17,81,00,000 हे दान जे ते आलेलं आहे। दानपेटीमध्ये 8,78,00,000 दान आलंय। ऑनलाईन देणगीच्या माध्यमातून 1,21,00,000 दान आलंय। सुवर्ण दान हे 90 लाखांचं आहे आणि चांदीचं दान हे 6 लाखांचं आहे। आणि आता जाणून घेणार आहोत वेगवेगळ्या घडामोडी अगदी सुपरफास्ट पद्धतीने। विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी छत्रपती संभाजी महाराजांबाबत चुकीचा शब्द वापरला। औरंगजेबानं संभाजी महाराजांचा वध केला असं वक्तव्य अंबादास दानवेंनी केलं। संभाजी महाराजांबाबत बोलताना दानवे यांनी वध हा शब्द चुकीचा वापरल्याचा आरोप भाजपनं केला। औरंगजेबाबद्दल केलेलं वक्तव्य आणि त्यानंतर झालेल्या वादामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी सावध भूमिका घेतल्याचं पाहायला मिळतंय। औरंगजेब क्रूर होता, आजही माझं तेच मत आहे असं वक्तव्य आव्हाडांनी केलं। शिंदे गटाचे उपनेते अर्जुन खोतकर यांना मोठा दणका बसला। जालना नांदेड समृद्धी महामार्गासाठी रामनगर साखर कारखान्याच्या संपादित केल्या जाणाऱ्या जमिनीचा मोबदला ईडी अथवा जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा होणारे रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार यांनी कैलास गोरंट्याल यांना तसं आश्वासन दिलं। रूपकुमार शाह आणि तिथल्या डॉक्टरांवर सुशांत सिंग राजपूतच्या पोस्टमॉर्टमची व्हिडिओग्राफी करू नका असा दबाव कोणी टाकला? उद्धव ठाकरेंचं सरकार कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत होतं? हे सगळं बेबी पेंग्विनला वाचवण्यासाठी होतं का? असे सवाल जे ते आमदार नितेश राणे यांनी उपस्थित केला। जिल्ह्याबाहेरच्या लोकांनी नगरच्या राजकारणात नसती ढवळाढवळ करू नये अशा शब्दात राधाकृष्ण विखे पाटील यांनी पडळकरांना इशारा दिला। नामांतराचा वाद पेटवण्यापेक्षा नगर जिल्हा विकासाकडे लक्ष द्या असा टोला त्यांनी लगावला। उर्फीबाबतच्या तक्रारी महिला आयोगाकडे आल्या आहेत, मात्र कोणीही कायदा हातात घेऊन थोबाडीत मारू शकत नाही असं वक्तव्य राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं। तर अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात विनाकारण राजकारण सुरू असल्याची टीकाही त्यांनी केली। खासदार विनायक राऊतांनी नारायण राणेंवर जोरदार टीका केली। राणेंच्या पीएने मंत्रालयाच्या माध्यमातून अनेकांना गंडा घातल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। मारहाण प्रकरणी आमदार बच्चू कडू यांना सत्र न्यायालयाने ताकीद दिली। बच्चू कडू कोर्टात हजर राहिले नाही, ते आजारी असल्याचा रिपोर्ट त्यांच्या वकिलांकडून कोर्टात सादर करण्यात आला। या प्रकरणी 21 जानेवारीला बच्चू कडू यांना कोर्टात हजर राहण्याचे निर्देश देण्यात आले। आपण साडी घालतो म्हणून प्रत्येकाने साडी घातलीच पाहिजे असं नाही, पण जाणीवपूर्वक विषय काढला जातो अशी भावना सुषमा अंधारेंनी व्यक्त केली आणि यावेळी त्यांनी भाजप नेत्यांवर निशाणा साधला। युवासेना कोषाध्यक्ष अमय घोले यांची युवासेना कोर कमिटीच्या बैठकीला त्यांची अनुपस्थिती राहिली आणि त्यामुळे चर्चांना उधाण आलंय। बैठकीचं निमंत्रण असूनही अमय घोले अनुपस्थित राहिल्यानं वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत। अमय घोले हे शिवसेनेचे माजी नगरसेवक आहेत। पूर्वी काँग्रेसमध्ये प्रवेश करावा यासाठी एका अधिकाऱ्याकडून आपल्यावर दबाव आणला जात होता असा गौप्यस्फोट गुलाबराव पाटलांनी केला। बेळगावमधील एका कार्यक्रमात त्यावेळी बोलत होते आणि यावेळी त्यांनी काँग्रेसवर निशाणा साधला। शिंदे गट हा मांडलिक आहे, त्यांनी स्वतःचं वेगळं असं अस्तित्व त्यांना नाहीये आणि त्यामुळे शिंदे गट ही एक फक्त टोळी आहे। अशा टोळ्या फार काळ टिकत नाहीत, एकतर त्या गँगवॉरमध्ये मारल्या जातात, नाहीतर पोलीस एन्काउंटरमध्ये असं वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं। सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया खरात पक्षाचे अध्यक्ष सचिन खरात यांनी फुलेवाडा इथे जाऊन अभिवादन केले। दरम्यान उत्तर अहमदनगरला सावित्रीबाई फुलेंचं नाव देण्याची मागणी त्यांनी केली। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पिंपरी चिंचवडला जाण्याऐवजी थेट केसरीवाड्यात जाऊन मुक्ता टिळक यांच्या कुटुंबियांची भेट घेतली। अतिशय व्यस्त दिनक्रमातूनही वेळ काढत शिंदे यांनी टिळक कुटुंबियांचं सांत्वन केलं। आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या मुलांच्या सामूहिक विवाह सोहळ्यात आमदार अभिमन्यू पवार यांच्या चिरंजीवाचं लग्नही पार पडणार आहे। अभिमन्यू पवार यांनी ही घोषणा केली। येत्या 10 मे रोजी हा विवाह सोहळा होणार असून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहणार आहेत।
छत्रपती संभाजीराजे यांना धर्मवीर म्हणण्यावरून अजित पवार यांनी केलेलं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार यांनी खोडून काढलंय. संभाजी महाराजांना धर्मवीर बोललं तर चुकीचं नाही, त्यात काहीही वावगं नाही असं शरद पवारांनी म्हटलंय. छत्रपती संभाजीराजेंना स्वराज्य रक्षक धर्मवीर विरोधांबाबत तक्रार नाही असं पवारांनी म्हटलंय. संभाजी महाराजांना धर्मवीर बोलणं चूक नाही, महापुरुषांवर अकारण वाद नको असं देखील शरद पवारांनी आवर्जून सांगितलंय. राजकारणामध्ये खेळ जसा समोर येतो तसा खेळ खेळावा लागतो. सध्या राजकारणात सावल्यांचा खेळ चालला असल्याचं वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलंय. दरम्यान विरोधक राज्य सरकारवर आक्रमक झालेले असून गुलाबराव पाटील यांनी अप्रत्यक्षपणे विरोधकांना टोला लगावला. इतिहासात पहिल्यांदाच असं झालं असेल की सत्ताधारी लोक रस्त्यावर उतरून आंदोलन करतात. विरोधी पक्षनेते अजित पवार जेव्हा बेरोजगारीवर बोलतात तेव्हाही भाजपनं आमच्याबरोबर रस्त्यावर उतरून आंदोलन करावं असं म्हणत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांची पाठराखण केली. अहमदनगरच्या नामांतरावरून राजकारण करू नये असं मत आमदार रोहित पवार यांनी व्यक्त केले. तसंच भाजप नेत्यांनी महापुरुषांचा अपमान केला, त्यावेळेस सर्वजण शांत असल्याची टीका रोहित पवार यांनी केली. स्त्री शिक्षणाचा पाया रोवणारा भिडेवाडा जो आहे तो मृतावस्थेत आहे आणि या वाड्याचं राष्ट्रीय स्मारकात रूपांतर करणार असल्याची घोषणा सरकारनं केली. मात्र इतर स्मारकांप्रमाणे या स्मारकाच्या कामात दिरंगाई होऊ नये अशी विनंती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली. पुढच्या जयंतीला हे स्मारक तयार असेल अशा पद्धतीने काम सुरू करण्याचं आवाहन राज ठाकरे यांनी केलं. छत्रपती संभाजी महाराजांबाबत विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी केलेल्या वक्तव्याविरोधात कल्याण शहर भाजपनं निदर्शनं केली. भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवारांविरोधात जळगावच्या जामनेरमध्ये गिरीश महाजनांच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं. अजित पवार यांच्या पुतळ्याचं दहन करून त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राष्ट्रवादीचे नेते आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या विरोधात भाजपनं निषेध आंदोलन केले. यावेळी भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. अजित पवार माफी मागत नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच राहणार असल्याचं आंदोलनकर्त्यांनी म्हटलं. अजित पवारांच्या समर्थनार्थ जळगावमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं आंदोलन करून भाजपचा निषेध केलेला आहे. राज्यात भाजप सोयीचं राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीकडून करण्यात आला. अजित पवार यांच्या विरोधात नागपूरमध्ये भाजपनं आंदोलन केलं. छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल केलेल्या वक्तव्यानंतर भाजप आक्रमक झाली आहे. नागपूरच्या मानेवाडा चौकात अजित पवारांच्या विरोधात हे आंदोलन करण्यात आलं. विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजी महाराजांबाबत केलेल्या वक्तव्याचे सलग दुसऱ्या दिवशी पडसाद दिसून येत आहेत. मालेगाव मनमाडमध्ये भाजपनं धरणं आंदोलन करत अजित पवारांचा निषेध केला. अजित पवारांविरोधात गोंदियात भाजपनं निषेध आंदोलन केलं आणि यावेळी अजित पवारांचा प्रतिकात्मक पुतळा बनवून जोडे मारो आंदोलन करण्यात आलं. पोलिसांनी वेळेवर धाव घेत पुतळा दहन करण्यापासून मज्जाव केला. रत्नागिरीच्या दापोलीत भाजपकडून अजित पवारांविरोधात आंदोलन करण्यात आलं. भाजप कार्यकर्त्यांनी अजित पवारांच्या प्रतिमेला जोडे मारत निषेध केला. वर्ध्यात अजित पवारांविरोधात भाजप कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते. अजित पवारांनी संभाजी महाराजांबद्दल केलेल्या वक्तव्याचा यावेळी जोरदार निषेध करण्यात आला. झारखंडमधील सम्मेद शिखरजीला दिलेल्या पर्यटन स्थळाच्या दर्जाविरोधात मुलुंडमध्ये जैन महासंघानं रॅली काढत आंदोलन केलं. सरकारच्या निर्णयानं जैन धर्मियांच्या भावना दुखावल्यात आणि त्यामुळे हा निर्णय मागे घेण्याची मागणी होते. महावितरणचे अधिकारी आणि कर्मचारी आज मध्यरात्रीपासून संपावर जाणार आहेत. खासगीकरणाला विरोध करण्यासाठी 72 तासांच्या संपाची हाक देण्यात आली आहे. महावितरण कर्मचाऱ्यांच्या 30 संघटनांनी हा संप पुकारला. धुळे सार्वजनिक बांधकाम विभागातल्या कार्यकारी अभियंता वर्षा घुगरी यांच्या विरोधात अधिकाऱ्यांसह सर्व कर्मचाऱ्यांनी असहकार आंदोलन सुरू केलं. घुगरी आणि या कर्मचाऱ्यांमध्ये गेल्या काही दिवसांपासून वाद सुरू असून घुगरी यांना सक्तीच्या रजेवर पाठवण्याची मागणी जोर धरते. प्रशासनानं केलेली बदली ही घुगरी यांनी रद्द केल्यानं कर्मचारी आक्रमक झाले. तब्बल 13 दिवसांपासून पाणीपुरवठा होत नसल्यानं संतापलेल्या महिलांनी तिवसा नगर पंचायतीवर धडक देत ठिय्या आंदोलन केलं. शहरातील अनेक भागात घरगुती नळाशिवाय पाण्याचा दुसरा पर्याय नाही. किमान 5 दिवसांआड पाणी पुरवठा करावा किंवा टँकरनं तरी पाणी पुरवावं अशी मागणी करण्यात आली. भ्रष्टाचाराची चौकशी करू नका म्हणून आंदोलन करणाऱ्या सर्वच ग्रामसेवकांना निलंबित करा अशी मागणी नांदेड मनसेनं केली. नांदेडच्या मुखेड तालुक्यातील हंगरगा ग्रामपंचायतीमधील 63 ग्रामसेवकांनी चौकशी करून त्यांची चौकशी करू नका यासाठी आंदोलन केलं होतं. मात्र केवळ 38 ग्रामसेवकांना निलंबित करण्यात आलेलं आहे आणि त्यावर उरलेल्या 25 ग्रामसेवकांनाही निलंबित करा अशी मागणी मनसेनं केली.
नांदेड जिल्ह्याच्या धर्माबाद तालुक्यातील करखेली जिल्हा परिषद शाळेला ग्रामस्थांनी टाळं ठोकलं। मराठी आणि उर्दू माध्यमाच्या या शाळेत 7 शिक्षकांची पदं रिक्त आहेत। अनेकदा मागणी करूनही भरती होत नसल्यानं ग्रामस्थांनी आंदोलन केलं। समेध शिखरजी या जैन तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळ म्हणून घोषित करण्यास विरोध वाढतोय आणि उत्तराखंड सरकारनं या तीर्थक्षेत्राला पर्यटन स्थळाचा दर्जा दिला। मात्र या निर्णयाला जैन समाजाकडून विरोध करण्यात आला। कोल्हापूरमध्ये सखल जैन समाजाकडून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। सांगलीच्या आष्टा या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यात आला आणि त्यानंतर पुतळा परिसरात प्रशासनाकडून 144 कलम लागू करण्यात आलं। या तर प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या ठिकाणी समस्त शिवप्रेमी आणि भाजपचे माजी नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांनी महाआरती करणार असल्याचं जाहीर केलंय। आणि या पार्श्वभूमीवर आता पोलीस प्रशासनाने या ठिकाणी पुतळ्याच्या परिसरामध्ये प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात केलेला आहे। सोलापूरमध्ये उजनी धरण पाणी बचाव संघर्ष समितीच्या वतीनं 11 आमदार आणि 2 खासदारांना मागण्या पाठवण्यात आल्यात। लाकडी निंबोळी योजनेच्या माध्यमातून इंदापूरला पाणी देण्याचा निर्णय रद्द झालेला असताना टेंडर काढलं आणि यामुळे पाणी संघर्ष समिती आक्रमक झाली। माफ करा। औरंगाबादच्या बजाजनगर भागात शेख जमील शेख बजबीर यांची गाडी अडवून 5 ते 6 जणांनी गाडीची तोडफोड केली। दरम्यान या घटनेत शेख बजबीर हे गंभीर जखमी झालेत आणि त्यांच्यावर हल्ला का करण्यात आला याचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही। सांगली जिल्ह्यातल्या जतचा पाणी प्रश्न वर्षानुवर्ष सुटत नसल्यानं कर्नाटकात जाण्याची इच्छा व्यक्त होते आणि याच पार्श्वभूमीवर राज्याच्या सिंचन मंत्रालयाजवळ जतच्या पाणी प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी झालेल्या प्रयत्नांची कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचं माहिती अधिकारात उघड झालं। बीड जिल्ह्यातील महत्त्वाच्या अंबेजोगाई KGR राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे झालेत आणि या खड्ड्यांमुळे या रस्त्यांवर अपघातांची संख्या देखील वाढली। दरम्यान संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे। वाशिम जिल्ह्याच्या आडोळ नदीवरील खडकी आणि रिठद परिसरातील बंधाऱ्यातील पाणी गेट लिकेजमुळे वाहून गेले, त्यामुळे रब्बी पिकंही संकटात सापडली आहेत। दरम्यान पाणी वाहून गेल्यानं स्थानिकांनी संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे। शिर्डीजवळ झालेल्या विमानतळासाठी आपली शेकडो एकर जमीन देणारी गावं आजही मूलभूत सुविधांपासून वंचित आहेत। जमीन घेताना सरकारनं दाखवलेल्या स्वप्नांचा भंग झाल्याचं गावकऱ्यांनी म्हटलंय। जमीन संपादित करताना विकासाच्या गोष्टी केल्यात, मात्र अजूनही या गावांचा विकास झालेला नाही। उद्योगपती सायरस मिस्त्री यांच्या अपघाती निधनानंतर मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर पालघर जिल्ह्याच्या हद्दीत असलेले अनधिकृत कट बंद करण्यात आले होते। मात्र अवघ्या काही दिवसातच बंद केलेले कट पुन्हा एकदा अनधिकृतरित्या तोडण्यात आलेत। हॉटेल आणि पेट्रोल पंप चालकांच्या फायद्यासाठी हे कट तोडण्यात आल्याचा आरोप स्थानिकांकडून केला जातोय। चंद्रपूर जिल्ह्यात कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटबाबत खबरदारी घेतली जाते। जिल्ह्यातील कोरोना रुग्णालय आणि सामान्य रुग्णालयातही कोरोना लाटेसाठी मॉक ड्रिल करण्यात आलं। लसीकरण आणि बूस्टर डोसबाबत जिल्हा प्रशासनाकडून जनजागृती करण्यात आली। लातूर शहरात कोविशिल्ड लसीचा तुटवडा असल्याची माहिती समोर येते। तसंच लसच नसल्यानं जवळपास 1.25 लाख नागरिकांना बूस्टर डोसपासून वंचित राहावं लागतंय। सध्या कोरोनाचा पुन्हा एकदा प्रादुर्भाव होत असल्यानं लसीच्या पुरवठ्याची मागणी होते। यवतमाळमध्ये जागेच्या कारणांवरून पुतण्याने चुलत भावावर आणि काकावर लोखंडी रॉडने प्राणघातक हल्ला केला। हल्ल्यामध्ये चुलत भाऊ ठार झाला असून काका गंभीर जखमी आहे। घटनास्थळी पोलीस अधीक्षक डॉक्टर पवन बनसोड यांनी भेट दिली। गडचिरोली जिल्ह्यामध्ये सिरोंचा इथे हिंदू देवतांबद्दल अवमानकारक शब्द वापरल्यामुळे नरेश बैरी याला तेलंगणातून अटक करण्यात आली आहे। याआधीही आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे त्याच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले होते। नागपूरच्या सक्करदरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पैशाच्या वादातून एकाची हत्या करण्यात आली। हत्येनंतर मारेकरी फरार झाले असून पोलीस अधिक तपास करत आहेत। लातूर शहराजवळच्या चांडेश्वर शिवारातील शेतात सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकानं छापा मारला। या प्रकरणी 7 जणांना अटक करत 11 लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। 3 आरोपी फरार झालेत। राहुल गांधींच्या भारत जोडो यात्रेत जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री फारुख अब्दुल्ला सहभागी झाले आणि यावेळी त्यांनी राहुल गांधी आणि प्रियंका गांधींना मिठी मारत शुभेच्छा दिल्या। सध्या ही यात्रा उत्तर प्रदेशात असून 6 जानेवारीला ती हरियाणात दाखल होईल।
आकाशात दोन हॉर्नबिल पक्ष्यांमध्ये कडाक्याचं भांडण झाल्याचं सुंदर दृश्य कॅमेऱ्यात कैद झालंय. आकाशात रंगलेलं हे सुप्रिया साहू यांनी ट्विटवर शेअर केलं. IPLच्या 16व्या हंगामाला सुरुवात होण्यापूर्वी दिल्ली कॅपिटल्सच्या चाहत्यांसाठी आनंदाची माहिती समोर आलेली आहे. IPLच्या आगामी हंगामासाठी भारताचे माजी कर्णधार आणि माजी BCCI अध्यक्ष सौरव गांगुलींचं संघात पुनरागमन झालंय. T20 मालिकेमध्ये भारताचा स्टार फिरकीपटू युजवेंद्र चहल T20 क्रिकेटमधील खास विक्रम आपल्या नावावर नोंदवण्यासाठी सज्ज झालाय. या मालिकेत चहलकडे T20 क्रिकेटमध्ये भारतासाठी सर्वाधिक विकेट्स घेणारा गोलंदाज बनण्याची संधी आहे. या विक्रमापासून तो फक्त 4 विकेट्स दूर आहे. प्रसादने नुकतंच त्याच्या इंस्टाग्राम अकाउंटवरून एक व्हिडिओ शेअर केला. यात तो मजेशीर डायलॉग बोलताना दिसतोय. त्याचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. अभिनेता सुबोध भावे लवकरच एका चित्रपटात रोमॅन्टिक भूमिकेत दिसणार आहे. फुलराणी या चित्रपटाची घोषणा खूप आधीच करण्यात आली आहे आणि या चित्रपटाचं नवं पोस्टर समोर आलंय. यातील फुलराणी कोण याविषयी चर्चा रंगल्या. शिव ठाकरे सध्या बिग बॉस 16 गाजवतोय. अशातच शिवने आता नवा रेकॉर्ड केलेला आहे. इंस्टाग्रामवर शिवने 1 मिलियन फॉलोअर्सचा टप्पा पार केला. चित्रपट समीक्षक कमाल रशीद खान यांनी शाहरुखच्या पठाण सिनेमासंदर्भात भाष्य केलं. पठाण या सिनेमाचं नाव बदलण्यात येणार आहे. तसंच भगव्या रंगाची बिकिनी देखील बदलली जाणार आहे. निर्मात्यांनी या सिनेमाची रिलीज डेट पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला. लवकरच या संदर्भात अधिकृत घोषणा केली जाईल असं त्यांनी ट्विट केलं. यानंतर या बुलेटिनमध्ये इथेच थांबणार आहोत. पहा फक्त न्यूज 18 लोकमत.